सर्वेश्वरराव म्हणा किंवा मॅनेजर किंवा त्याचे रेक्टर श्री भंडारे सर, समोर उपस्थित माझे स्नेही मित्र प्रोफेसर ऋषिकेश चव्हाण, की जो की एक ऋषितुल्य आहे, ऋषीप्रमाणेच आहे. आणि एनर्जीचं लेवल काय असतं किंवा एनर्जी कशी घ्यायची निसर्गामधून आणि त्याची आपल्या जीवनामध्ये आपल्या कशी यशस्वी करायची त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषिकेश चव्हाण सर, समोर बसलेले अमरीश सर, यादव सर. परत आपलं म्हणतात की आपल्या भारताला एक संस्कृती असते आणि कुठली पण गोष्ट ज्याला संस्कृती असते त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या देशाला, त्या राज्याला नेहमी उन्नती किंवा प्रगतीच होत असते. अशा संस्कृती मॅडम आणि पुढे बसले सर्व माझे बंधू आणि माझे मित्रांनो. खरं तर तसा मी आज प्रमुख पाहुणे म्हणायला तसं काही योग्य नाही, कारण का मी रोजच तुमच्यामध्ये असतो, रोज तुमच्याबरोबर जेवण करतो, मित्र राहतो. त्यामुळे मी एक तुमच्यातलाच एक तुमचा सहकारी म्हणा किंवा तुमच्यामधलाच एक पाहुणा म्हणून मी तर राहायला आलेला हॉस्टेलवरचा आहे. या कार्यक्रमानिमित्त मला एका पाहुण्याला दुसऱ्या रूपामध्ये, दुसऱ्या प्रमुख पाहुण्यामध्ये तुम्ही केलं, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व संस्थेचं आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा दिवस खरोखरच फार ऐतिहासिक आहे, कारण का आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण जे काही शिकत असतो, जे काही संस्थेमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन तिथं जे डिग्री घेत असतो, काही लोक इंजिनिअरिंग डिग्री करतात, कोण बॅचलर्स डिग्री करतात, इंजिनिअरिंग करतात, परंतु ज्यावेळेस ते समाजामध्ये जातात आणि ह्या पूर्ण जीवनाच्या संघर्षामध्ये उतरण्यासाठी ते जातात, तो क्षण हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण का त्या जीवनामधून त्याला आता तुम्हाला न कळत, तुम्हाला माहीत नाही की तुमच्यामध्ये काय बदल होत आहे किंवा काय बदल घडणार आहे. परंतु मी सांगतो तुम्हाला, उद्यापासून तुम्ही जे आता सिनियर जे आहे, काल जे तुम्ही सिनियर होता ते उद्यापासून राहणार नाही. कारण का लगेच तुमच्यामध्ये माइंड एक प्रकारे कात टाकतो, त्याप्रमाणे तुम्ही कात टाकलेली असते आणि ती कात म्हणजे ती दिसत नसते, ती मनाची कात असते. तुमचं सबकॉन्शियस माइंड, तुमचं आत्मा, तुमचं प्रेझेन्स, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं ॲटिट्यूड सगळं चेंज होऊन जातं की आता आपण एक डिग्री घेतलेली आहे, डिप्लोमा घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी यशस्वी बनायचं आहे, जीवनामध्ये अर्थार्जन करायचं आहे, पैसा कमवायचा आहे, गाडी घ्यायचा आहे, घरं बांधायचे. तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो की नोकरी नाही तर झोपड्या कमवल्या तर तुम्हाला कोणीही मुलगी देणार नाही, तुमचं लग्न होणार नाही, तुमचं अब्दुल कलाम होईल मग तुमचं कधी लग्न होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये पैसा एवढं महत्त्व जगामध्ये कशालाच नाही. म्हणून तर म्हणतात की जीवनाला अर्थ कधी प्राप्त होतो की जेव्हा जीवनामध्ये अर्थ असतो. अर्थ असतो म्हणजे अर्थ म्हणजे पैसा असेल तर जीवनाला अर्थ आहे आणि पैसा नसेल तर जीवन बेकार आहे. बेकार म्हणजे इतकं युजलेस आहे जीवन. मी बघितलेलं आहे, मला 31 वर्षापर्यंत सर्व्हिस मिळाली होती. मी MPSC परीक्षा देत होतो, अभ्यास करत होतो आणि मी चांगलं शिक्षण झालं होतं माझं. मी चांगल्या शहरात होतो, सोलापूरमध्ये सुद्धा, परंतु त्याला काही किंमत नसते. पाहुणे रावळे किंमत देत नाहीत, मित्र किंमत देत नाहीत, जवळचे माणसं किंमत देत नाही. कारण का आपण 25 झालं, 26 झालं, 27 वर्ष झालं, 28 वर्ष झालं किंवा 18-19 वर्ष झाले आणि आता कमवतच नाही, नुसतं बसतो, आईवडिलाच्या जीवावर बसून खातो, उन्हाळक्या करतो, गोंधळ करतो, बोंबलत फिरतो, काही नाही ते धंदे करतो. त्यामुळे त्या माणसाला किंमतच नसते. मग किंमत कधी होते? अर्थ आहे तर जीवनाला अर्थ. तुम्हाला माहित आहे 1920 साली किंग लेअरनी नटसम्राट त्याचं ट्रान्सफॉर्मेशन मराठीत झालं होतं. ते नाटक आहे, त्या नाटकाचा एक डायलॉग तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला कळेल की समाजातील चित्र कशा प्रकारे आहे. तर त्या किंग लेअरमध्ये नाना पाटेकरच्या पिक्चरमध्ये नाना पाटेकरने भूमिका केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो असा आहे की या जगाच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशर्म लाचार आनंदानं, का फेकून द्यावं हे देहाचं दप्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये आणि करावा या सर्वांचा शेवट एकच प्रहाराने. पण स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागे पण आणि हातात करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभा राहतो आमच्याच मारेकराच्या दाराशी. हे विधात्या तो इतका कठोर का झाला असेल? जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे, जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे. मित्रांनो, समाजाच्या संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता आणि तुम्हाला जर किंमत नसते तर आपले मारेकरी म्हणजे आपले कोणी असतील, भाऊ बंदी बांधावण्याची माणसं असतील, समाजातील इतर मोठे माणसं असतील किंवा जिथं आपल्याला नोकरी नाही, नोकरी मागायला गेलो असतो किंवा आपण म्हणतो ना ज्याच्यावर आपण डिपेंड आहात, ते रोज आपल्याला अत्याचार करतात. अत्याचार म्हणजे तो काय डायरेक्ट तुम्हाला कोण मारत नसते, तुम्हाला कोण काय करत नसते, परंतु असे काय बोलतात की त्या बोलण्यामुळे आपल्या मनावर आघात होत असतो.
म्हणून त्याच्यामध्ये डायलॉग आहे की हे जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे. आणि तो काय म्हणतो की मृत्यूच्या महासर्पानं जीवनाचा डंक मारावा, की मृत्यूचं पण महासर्प, छोटा मोठा सर्प नाही, महासर्प जीवनाला असा डंख मारावा, की असं वाटतं कधी कधी की आपण मरावं, आत्महत्या करावं आणि हे नको, म्हणजे मला हे जीवनच नको असं होतंय. कारण का करोनाचा कटोरा हातात घेऊन आपण आपल्या मारेकराच्या दाराशी उभा असतो. म्हणजे करोनाचा कटोरा म्हणजे मनात असं करोना तोंडाचं वेडवाकडं करून असं आई बाप मला खायला द्या, मला नोकरी द्या, करोनाचा कटोरा घेऊन उभा राहतो. आणि आपलेच मारेकरी असतात ते आपल्याला कसं म्हणतात आणि ते खूप मोठं त्याच्यामध्ये शब्द होतो. आणि रोज सत्वाची विटंबना, आपलं जे सत्व असतं त्याची रोज विटंबना होतं. हे फार जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही लाईफमध्ये ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो ना, तर जन्माला आल्यानंतर सर्वात त्याचं महत्त्वाचं तर काय एक सन्मान असेल, किंवा त्याला जर काय वाटत असेल की मी जन्माला आलो तर ते सन्मानानं राहणं, वागणूक घेणं आणि सन्मानानं जगणं फार महत्त्वाचं. सन्मानानं जगणं त्यावेळेसच प्राप्त होतं ज्यावेळेस तुमच्याकडे अर्थार्जन असतं किंवा तुमच्याकडे पैसा असतो. म्हणून तर जिंदगीमध्ये बघा तुम्ही पैशाला सरळ आपण सुद्धा समोरून BMW ऑडी जाऊ द्या, कोण मोठा श्रीमंत म्हणू द्या, सेंट पीठ मारू द्या, त्याच्यामध्ये माझं भारी कपडे असू द्या, घड्याळ असू द्या, सोनं चांदी, आपण सुद्धा दचकतो बाजूला सर आणि सरकावंच लागतं. नाही सरकलं पुढे गेला मारताय त्यानं धरून, पैसा असतो. नाही मारलं तरी पुढे जातो, सुपारी देतो, त्याचा हातपाय तोडा म्हणतो, ज्या शांतपण करायला लागलाय. म्हणजे फार भयानक असतं हे. तुम्ही अजून नवीन आहात, तुम्हाला अजून माहीत नाही समाजावर ते काय रूढी, परंपरा, अनिष्ट रीती आहे हे तुम्हाला माहीत नाही प्रत्येक जण. आणि तुम्हाला माहीतच आहे, तो नेहमी व्हॉट्सअपने एक मेसेज येत असतो की अगर आप आपके सपने पूरे नहीं करोगे तो कोई तुम्हें अपने सपने पूर्ण करने के लिए काम पे लगाएगा. तुम्ही तुमचे स्वप्न जर तुम्ही नाही पूर्ण केलं, हे मला काय करायचंय, मला मोठं बनायचं नाही, मला हे बनायचं नाही, मला ते बनायचं नाही म्हटलं तर ठीक आहे, ज्याला बनायचंय ते तुम्हाला कामाला लावतो. उसके सपने पूरे करने के लिए वो तुम्हें काम पे लगाएगा. म्हणजे कसं मी तुम्हाला तो कारकून ठेवेल, कोणी तुम्हाला मशीन धुवायला ठेवेल, कोणी तुम्हाला त्यांची बॅग उचलायला ठेवेल, कोणी तुम्हाला मॅनेजर वेगवेगळ्या नावाचं पोस्ट देईल. काय तर म्हणेल की माझा हा PA आहे, माझं हे आहे, पण काय रोज उचल, बॅग उचल, हे ठेव, वॉटर ठेव, ते ठेव, हे ठेव. म्हणून स्वप्ने नेहमी बघायचे आणि आपले स्वप्न आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. आणि आपण जर नाही केलं तर दुसरा कोण तर असतोच की तो त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला लागतो. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आयुष्यभर मात्र 3 गोष्टी लक्षात ठेवा की 3 प्रकारचे लोक असतात. एक नुसते बघणारे, हसणारे, भिकार चोट असतात, ते नुसते बघत असतात. कोण हा मोठा बनायला लागलाय, तो चांगलं वागायला लागलाय, ते म्हणजे त्यांना नुसतं त्यांना बघायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतं, काय पण काय सौंदर्य आहे, वा काय निसर्ग आहे, उभे बोलायचं, गप्पा गोष्टी मारायच्या आणि नुसतं बघायचं. त्याला दुसरं काहीच येत नाही, नुसतं बघण्याशिवाय त्याला काहीच येत नाही. त्यांनी चांगला बघणार असतो बघा. ही इज अ व्हेरी गुड ऑब्झर्वर, ही इज गुड सियर म्हणतात किंवा तो बघू शकतो. तो काही करू शकत नाही, तो काहीच करू शकत नाही, तो नुसतं बघणार असतो. दुसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते म्हणजे असतात की ते करणारे असतात. तो बघत नसतो, तो फक्त करत असतो. जसं शेतकरी आहे, डोंबी आहे, वडार आहे, माथाडी कामगार आहे, सरकारी कर्मचारी आहे, कोण पण जो काम करतो, सकाळी 10ला येतो, संध्याकाळी 5ला येतो, पण काम करतो सतत, म्हणजे काम करणार असतात. त्यांना काही सुचत नाही जगाचं, काय पण होते जगाचं, किती पाऊस पडू दे, किती काय होऊ दे, तो कामच करत असतो. आणि ते काम म्हणजे तो निष्ठेनेच करत असतो. त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे लोक असतात की नुसते काम करणार असतात. पहिला असतो तो बघणार असतात, नुसतं तो लोकांचं बघत असतं, त्यांनी काम कसं करायला लागलंय, स्वतः करायचं नाही, पण त्यांनी काम कसं करायचं ते बघायचं, त्यांनी भांडण कसं करायचं ते बघायचं, ते भांडण कसं लावतंय ते बघायचं, ते कसा श्रीमंत होतो ते बघायचं, त्यांनी कसा 1 शेती एकरची 2 एकर 200 ते 300 एकर कसं करून केलाय ते बघत राहायचं, नुसतं बघत राहायचं. त्याच्या गोष्टी सांगायच्या, काय ते आमच्या गावातला माणूस काय कष्ट केलं, 200 एकरचं 400 एकर केलं, 500 एकर केलं, त्याचा इकडं फ्लॅट आहे, त्याचा तिकडं फ्लॅट आहे. बघणारे ते तेवढंच करत असते काम. दुसरे करणारे, तो स्वतः फक्त काम करतो. सचिन तेंडुलकर नुसतं काम, प्रॅक्टिस नुसतं करणारच. अमिताभ बच्चन ऍक्टिंग फक्त करणारच. आणि बरेच समाजामध्ये असे उदाहरण असतात. ऋषिकेश रोज सकाळी 5ला उठणार, 4ला उठणार, म्हणजे उठणार, करणारच, पडणारच, जरा थांबणार नाही. मी कधी कधी झोपून म्हणत झोपेत, अरे यार ऋषिकेश नको यार, काल आपण पळलोय 10-15 किलोमीटर, आज आपल्याला मला जरा झोपायचंय, नाही करायचंय, करायचं ना, पळायचं. 84 वजन होतं.
आज माझं 70 किलो वजन झालं, 14 किलो वजन. बायको सुद्धा म्हणते कोण पोरगा आहे, त्याने कसली भाई तुम्हाला सवय लावलाय, तुझं वजन 14 किलो कमी केलं. माझं वजन जास्त असताना मला BP होता, मला माझं शुगर होता, सगळं डाऊन आलं, सगळं रिव्हर्स आलं. डॉक्टर पण म्हणले यार गोळ्यानं घेता कुठला डॉक्टर आहे, मी म्हणलं ऋषिकेश उद्धवराव चव्हाण डॉक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे शिकली की त्याच्याकडे शिकली मी, म्हणजे त्यांच्याकडे लहान आहे कसं म्हणतो त्यांच्याकडे शिकली तो म्हणजे की बापाचं नाव लावायचं. मी नेहमी बोलताना नेहमी कुठं सांगायचं की काय नाव तुमचं, सूर्यकांत खडके. सूर्यकांत खडके बापाचं नाव कुठं आहे, नव्हतंच. यांना भेटल्यानंतर मी पण सहज ओळख झाल्या, काय नाव सर तुमचं, ऋषिकेश उद्धवराव चव्हाण. एवढं नाव ना सर, काय नाव, ऋषिकेश उद्धवराव चव्हाण. मी म्हटलं फक्त ऋषिकेश सांगा किंवा ऋषिकेश चव्हाण सांगा. नाही सर, आपण बापामुळे मी आहे, बापाचं अस्तित्व मला जीव जर कोण मारला तर मी ऋषिकेश उद्धवराव चव्हाण सांगणार. पहिला म्हटलं त्यांचे पोरग आहे. मग मी पण त्यांच्यासारखं शिकलो आणि मला पण कोणी विचारलं सांगतो, मी सूर्यकांत श्रीमंत खटके, श्रीमंताचं पोरग आहे. छान वाटतं चांगलं, आणि बापाला मी कौतुक वाटतं की माझं नाव घेते. ही संस्कृती आहे ना आपली, आपल्या देशाची, की आपण आपल्या बापाला विसरलं नाही पाहिजे, आपल्या बापाचं कष्ट सगळं डोळ्यासमोर पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट ती करणारी, ते सांगायच्या थोडक्यात भाषणामध्ये म्हणजे काही संवाद साधतो मी तुम्हाला की जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्याच्यानं तुमचं जीवन बदलून जातं. मी आता बघा की काय सांगतो तुम्हाला, नुसतं वजनच कमी नाही झालं, बऱ्याच गोष्टी चेंजेस झाल्या. ती कुठल्या एका सरमुळं किंवा त्या नावाप्रमाणे ऋषी असल्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये करणारे, म्हणजे करणाऱ्यावर विषय होता आपला, एक तो होता की बघणारे, दुसरे करणारे. असे काय करणारे असतात, तुम्हाला सांगितलं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते करणारेच होते. त्यांनी म्हटलं होतं की मी या भारत देशाला असं काय संविधान देईन किंवा असं काय करेन की परत येणारी पिढी ह्या पद्धतीत लोकांना अन्याय करणार नाही किंवा ह्या जगावर कलंक पुसून काढेल, अस्पृश्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदाहरण झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंचं बघा, मुलींचं शिक्षण, तर म्हणा मी मुलींना शिक्षण शिकवणारच. त्यांच्याकडे फक्त 2-3 मुली येत होत्या, कारण का ते पुरुष होते म्हणून. त्या काळामध्ये मुली वगैरे शिकवायला पाठवत होते. मग त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवलं. महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिबाईला शिकवलं आणि तिला महिलांना शिकवून मग नंतर मुली त्यांच्याकडे शिकायला लागल्या. आणि आज बघतो की त्या मुलींच्या शिकण्यामुळे भारतामध्ये पायलट, कलेक्टर, DYSP, SP किती तर मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. म्हणजे काय, हे त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज करणारे, राणा प्रताप सिंग करणारे, हे करणारे असतात. आणि त्या करणाऱ्याचा इतिहास सांगतो की मोठे मोठे करत आपण, मी पण असं करणार, म्हणजे मला अधिकारी व्हायचं होतं. मी शेतकऱ्याचा मुलगा होतो, धनगर कुटुंबामध्ये जन्मलेला, उस्मानाबाद सारख्या दुष्काळ ठिकाणी जन्मलेला शेतकऱ्याच्या कुटुंबात असणारा विद्यार्थी मी करणारा होतो. म्हणजे उदाहरण सांगतोय जसं ऋषिकेश करणार आहे हे मी तुला सांगतो. म्हणजे जगामध्ये बघणारे, करणारे आणि तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी किंवा लोक असतात ते म्हणजे जिंकणारे. ती एक फार जबरदस्त नशा असते की जसे आतापर्यंत जेवढे सक्सेसफुल लोक आहेत हे सगळे जिंकणारे असतात. त्यांना विन म्हणजे त्यांना यशस्वी व्हायची त्यांना तहान लागली असती, त्यांना यशस्वी होण्याची त्यांना तडप लागली असती. ते काही करतात, काही करून तो जिंकतातच. तर विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 लोक असतात, बघणारे, करणारे, जिंकणारे. आजच्या क्षणी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्हाला कुठल्या प्रकारचे विद्यार्थी बनायचे, की तुम्हाला बघत बसायचंय लोक पुढे चाललेले, मोठं व्हायला नाही, किंवा काय पण जे लोकांचं काय समाजामध्ये जी घाण आहे, जी समाजामध्ये भांडण आहे, तंटा आहे, किंवा समाजामध्ये लय चांगल्या गोष्टी आहेत, हे चांगलं पिक्चर आहे, नुसतं बघतच बसायचंय, बघणारेच व्हायचंय का करणारे व्हायचंय, की काय तर आपल्या जीवनामध्ये काय तर अर्थ प्राप्त होण्यासाठी, काय तर जीवनामध्ये श्रीमंत होण्यासाठी, जीवनामध्ये आपल्या आई वडिलांचं नाव, समाजाचं नाव करण्यासाठी काहीतरी करायचंय. करायचं म्हणजे काय की बाबा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्राचं तुम्हाला ते जे काही कार्य असतं ते करायचं. मग धर्म कुठलाही असो, हिंदू धर्म असेल तुम्ही पूजापाठ करा, पाया पडा, मुस्लिम असेल तर नमाज पडा, आणि काय विद्यार्थी काय कर्म नाही तर मग उठून का एक फक्त 5 मिनिटं आहे त्याच्या ओळख भया थांबा जरा. गाडी आहे का? हा ठीक आहे गाडी असेल तर जा, पण तुम्हाला बोर व्हायला म्हणून जाऊ नका. ओके प्लीज, थँक्यू. तर हे 3 प्रकारचे लोक असतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय ठरवायचं, आपल्याला काय बोलायचं, आपल्याला ठरवायचं, आपल्याला काय करायचं हे ठरवायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही करताल तर डेफिनेटली ज्यावेळेस तुमच्यामध्ये विचार येते मला काय तर करायचं, तर तुम्ही त्याच्याकडे तुमची कृती तयार होते, आणि कृती झाल्यामुळं तुम्हाला यश मिळतं. आणि तुम्हाला यश मिळणं म्हणजे तुम्ही जिंकणं.
मग तुम्ही जिंकणाऱ्यामध्ये मोडता. मग प्रत्येक जे काही सेटअप असतो किंवा फॅसिलिटेशन प्रोग्राम असतात मॅनेजमेंटच्या मध्ये वगैरे, त्यामध्ये हेच मुलांना शिकवलं जातं की तुम्ही जीवनामध्ये जाऊन बघत बसणार आहे, काय गोष्टी बघणार आहात का, तुम्ही करणार आहेत का, तुम्ही जिंकणार आहे. तुम्ही हे ठरवायचं प्रत्येक. आणि बघणाऱ्याला पण काय अडचण नाही, पण तो आयुष्यभर ह्याचा जीवाला पाणी वाहून गेला तो बघतच असतो, बघतच मरतो. त्याला सगळं माहित असतं, हे इथं आहे, तिथं आहे, हे आहे, ते आहे, गोष्टी गप्पा गोष्टी मोठ्या सगळ्या होतात. मग ह्याप्रमाणे आपण आपलं कंपार्टमेंट काढून घ्यायचंय, तुम्हाला काय बनायचं आहे. आणि सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट समाजात म्हणजे की तुम्ही तुमच्या राष्ट्राला जोपर्यंत प्रेम करत नाही तुम्ही यशस्वी होऊ शकत. नरेंद्र मोदीला त्यांच्या राष्ट्रावर प्रेम होतं म्हणून तो चहावाला पंतप्रधान झाला, नाहीतर कुठलाही चहावाला पंतप्रधान होत नाही. आयुष्यभर चहा म्हणून चहा विकत असतो. तुम्ही कुठं सावरकरांना त्यांच्या देशावर प्रेम होतं, तर सावरकरांचं नाव. महात्मा गांधींच्या देशावर प्रेम होतं. महात्मा गांधी सुद्धा खूप फ्लॉम्बॉयंट होते. म्हणजे महात्मा गांधीचा तुम्ही बघा आत्मचरित्रामध्ये एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ मध्ये बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की मी इंग्लंडमध्ये शिकत असताना बॅरेट असताना त्यांनी कोट घालायचे, टाय घालायचे, सिगरेट प्यायचे, मटण खायचे, गुजरात असून सुद्धा आयुष्य करायचे, असं आपल्या भाषेत म्हटलं करायचे. पण ज्यावेळेस त्यांना त्यांच्या देशावर प्रेम झालं, ज्यावेळेस ते हायकोर्टामध्ये काम करत होते, त्यांना साऊथ आफ्रिकामध्ये ऊस कामगार तोडांच्या आंदोलनासाठी त्यांना हायर केलं. त्यांनी कोर्टाचे केस लढायला गेले. त्यावेळेस त्यांना तिथं अपमानित केलं ब्रिटिशांनी आणि त्यांना म्हणले की तुम्ही थर्ड क्लास कंपार्टमेंट बसा, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड इन द फर्स्ट क्लास कंपार्टमेंट, गेट आउट. लात मारले छातीवर महात्मा गांधीच्या, तर हाकलून दिलं. त्यावेळेस महात्मा गांधीला राष्ट्रावर प्रेम आलं, त्यांनी सगळी ठेवली. त्यावेळेस त्यांना काहीतरी 15,000 रुपये फीस होती, म्हणजे आज 15 करोड. ती फीस पण त्यांनी तिथे घेतली नाही. भारतात आले, देशप्रेमी जागृत केला आणि तो मोहनदास करमचंद गांधीचा महात्मा शब्द लागला. गांधीजी, सुभाषचंद्र बोस, राष्ट्रावर प्रेम. कुठलाही मोठा माणूस बघा, साधे साधे उदाहरण दिलं तुम्ही, आपण रिक्षा ड्रायव्हर, रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री कसा झाला? अहो, त्यांना राष्ट्रावर राज्यावर प्रेम. प्रत्येक रिक्षावाला माणूस काय मुख्यमंत्री बनत नाही. अहो, ज्यावेळेस ते काम करायचे आनंदी बरोबर एकनाथराव शिंदे साहेब, तर जिथे जिथं महिलांवर अत्याचार व्हायचं, अन्याय व्हायचं, तो पिक्चर तर बघितला धर्मराज. परंतु आमचे वडील, आमचे चुलते बिलते सांगत होते, ते शिवसेनेचे वगैरे कार्यकर्ते होते, सांगायचे की हा माणूस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते काय जे काय लोकांना अन्याय करत होते त्या लोकांना घरी जाऊन पकडून ठेवायचे. ज्या दिवशी झेंडावंदन असतो त्या दिवशी काय आपल्या इकडले बिहारी युपी लोक आहे ना, थुकायचे ना खाली रस्त्यावर, झेंड्यावर नाही. तर तू त्या दिवशी आज का थुकला रस्त्यावर, तुला ठोकायचे, मारायचे, तसले त्यांच्या अंगावर केसेस आहेत. नाहीतर आपण काय ना थुकू द्या रस्त्यावर. तुमचं हे देश आहे, माझा देश आहे, माझ्या मातृभूमीवर का थुकलास म्हणून तो मारले, हातपाय तोडले, पोलीस जेलमध्ये त्यांना जेलमध्ये घातलं होतं. ते नुसतं रिक्षा ड्रायव्हर नव्हतं. आपल्याला फक्त रिक्षा ड्रायव्हर दाढीवाला दिसतो, हे दिसतो, तसं नसते. तुम्हाला सहा उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय की राष्ट्रप्रेम, देशप्रेम पाहिजे. देशप्रेम असले मग सगळं येतं मग त्यात. कारण आपण त्या देशात राहतो म्हणजे तर राज्यप्रेम येतो, महाराष्ट्रावर प्रेम येतं. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मी सोलापूरचं नाव घेणार, नांदेडचं सर नाव घेणार, ठीक आहे. मग त्याचं ते राहत प्रेम येतं. सोलापूर, नांदेड, ते आलं की आपलं गाव आलं की आपलं कुटुंब आलं की आपलं आडनाव, आपलं आडनाव आलं की बायको, पोरं, मित्र सगळं येते. त्यामुळं राष्ट्रप्रेम जागृत करायचा प्रयत्न करायचा. आणि ज्या लोकांना राष्ट्रप्रेम नसते तो बिल्डोक माणूस किती हुशार असतो, तो यशस्वी होतच नाही. जरी झाला तर कुठंतरी अडकतो, कुठंतरी बोंबलतो, काय तर त्याचं वाटलं होतंय, आपल्या भाषेत सत्यानाश होतं त्याचं. हा म्हणजे ह्या देशाचं ही संस्कृतीच आहे, आपल्या ह्या देशाची ही परंपराच आहे की ह्या देशावर, ज्या बाहेरच्या देशावर नाही, आपली मदर टेरेसा, युगोस्लाव्हियाची देशातली ती मदर टेरेसा आपल्या देशात आली. कॅन्सर लोकांच्या पीडित लोकांची सेवा करायला आली कलकत्त्यामध्ये. तिला भारतरत्न पुरस्कार दिला गेला. मित्रांनो, आपल्या देशातच नाही, बाहेरच्या देशातली लोक सुद्धा आपल्या देशावर प्रेम केलं तरी सुद्धा ते मोठे होतात, तरी सुद्धा त्यांना यशस्वी होतात, तरी सुद्धा त्यांनी जे काही कार्य करतात त्यात ते सक्सेसफुल होतात. आपण तर आपल्या देशाचे आहोत, आपण तर आपल्या राज्याचा आहोत. त्यामुळं तुम्हाला मी काय जास्त तुमचा वेळ घेत नाही, कारण काही लोकांना जायची गडबड आहे वाटतं. तर ठीक आहे, फक्त 3 गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे की हे समाज फार डेंजर आहे. समाज नोकरी नाही तो छोकरी नाही, तुमचं लग्न होणार नाही. मी तर किती माझं आमच्या 4 मामाला 4 पोरी होत्या, 3 मामाला 4 पोरी होत्या. मी कॉलेजमध्ये 21 वर्ष नसताना गोविंदासारखं दिसायचो. हे माणूस कसे इथपर्यंत असायचे, आता वय 50 आहे. त्यावेळेस इतकं सुंदर दिसायचं तुम्हाला असं करायचे. हा
मुलं करायची मला, अरे काय दिसतो भाऊ म्हणायचं. पण मला माझ्या मामाने पोरगी दिली. आमच्या रोज त्याला सांगायचे, दे रे भाऊ पोरगी दे, बोलणं सगळं दिसतोय, स्मार्ट आहे पोरगं, चांगलं बोलतोय, दे रे. नाही दिलं त्याला, दिलंच नाही. मग मी 21 परीक्षा पास झालो, अधिकारी झालो. नंतर मग म्हणजे का रे दिली असती बरं झालं असतं. मग मी खूप चांगली डिवायसची मुलगी करून घेतली, खूप चांगलं झालं, इंजिनिअरिंग मुलगी करून घेतली. आज माझी मुलगी नॅशनल प्लेअर आहे रायफल शूटिंगची. करणार आहे आम्ही, म्हणजे फॅमिली करणार आहे. तुम्हाला ते सांगतो मी. आज म्हणजे जो माझा तो काळ तुमच्यासारखाच मला अजून आठवते. मी मामाच्या घरी शिकायला होतो, गरीब परिस्थिती, धनगराचं पोरगं. उस्मानाबादमध्ये गाव माझं, सोलापूरला मामा पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस लाईनमध्ये यायचो, मामाच्या घरी पाणी भरायचो. आज सगळे आठवतात म्हणतात काय भाच्यानं काम केलं राव. मुंबईमध्ये बघा अधिकारी आहेत, 1.5 लाख पगार आहे. काय पोरी काय पोरं त्याचे, रोज कुठल्या तर नवीन मैत्रीण करतो, काय विषय आहे काय खाण्याची, परेशान होतात लोक. हे करायचं लाईफमध्ये हे लक्षात ठेव. सांगायचं त्याची की वाईट मी केलं नाही कधीच, पण सुंदर लाईफ जगवली की लोकांनी बघितलं की दृष्ट टाकलं, आईला कसं काय जगतो रे मी, असं एवढं भाई कसं जगतो. म्हणजे प्रयत्न करायचे, करणार बनायचं. नाहीतर काय, नाहीतर मग तुम्हाला म्हणजे आपलं कुत्र्यासारखं हाडहाड करतात. आपण कसं कुत्र किती इमानदार असतं काय, कुत्र किती इमानदार असतं, 20 मिनिटं किती पण इमानदारी करा, काही करा, लाईफ मध्ये स्वतःला किंमत करा, म्हणजे किंमत बनवा तुमची. जोपर्यंत तुम्ही काय करत नाही तोपर्यंत किंमत येतच नाही, ते होतच नाही. तुम्हाला ते घासावंच लागणार आहे, तुम्हाला ते कार करावंच लागणार आहे, तरच तुमची तलवार चमकणार आहे. आपला महाराष्ट्र हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं नावच महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जनता किंवा माणूस फार मोठा होऊ शकतो. महाराष्ट्र म्हणतात की हिमालयाला आपला सह्याद्रीचा हिमालयाला मदत करायला गेला होता, असा आपला महाराष्ट्र आहे. जास्त काय घेत नाही. 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली म्हणजे आपला समाज फार डेंजर आहे, त्याला काय तर केल्याशिवाय तो सन्मान देत नाही. मी माझं उदाहरण पण दिले, घरचे लोक पण आपण किंमत देत नाही. काय ठराविक दिवसपर्यंत सांभाळतील, मया करतील, नंतर घराच्या वर हाकून देतील. 25-26 झाले, 27 झाले, 31 वर्षाला घोड्या लावून किती खाऊ घालायचं तर बाहेर पडतील. पहिला समाज. दुसरं, 3 प्रकारचे लोक आहेत लक्षात ठेवायचं. नुसते बघणारे बनायचं नाही, निगा करत नाही, निगा होत नाही असंच म्हणायचं. काय झालं माझ्याकडे प्रॉब्लेम, डोळे आहेत, 2 हात आहेत, नाक आहे, पाय आहेत, सगळं चांगलं आहे, का बरं होत नाही, का बरं करत नाही माहिती काय का असं जायचं. सगळा होतच माणूस, लक्षात ठेवा तुम्ही. आणि दुसरा प्रकार तो म्हणजे की राष्ट्रप्रेम. 3 फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या, त्याच तुम्ही लक्षात ठेवा. पहिला समाज, म्हणजे तुम्ही काय तर समाजमध्ये करायलाच पाहिजे तर किंमत आहे. दुसरं तुम्ही 3 प्रकारचे लोक, एक लक्षात ठेवा. आणि तिसरं देशप्रेम. देशप्रेम म्हणलं की मग तुम्ही झाडावर, झुडपावर कुठं पण प्रेम करू शकता, मित्रावर कुठं पण प्रेम करू शकता. आणि प्रेम असलं तरच जिंदगी खुशी बनते. प्रेम नसल, तुमच्याकडे 10 करोड आहेत, 100 करोड आहेत, तुम्हाला प्रेम करणार कोण नाही, तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणार बी नाही, तुम्ही कुणावर प्रेम करत नाही, त्याचा म्हणजे त्याला बोलून येतात नाही कोण, असा कार्यक्रम असतो. तर तुम्ही ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवा. मला आजच्या ह्या घडीला तुम्हाला 3 गोष्टी सांगायचे. तुम्ही पण येणाऱ्या काळामध्ये यशस्वी व्हा, तुमचं चांगलं नाव कमवा, आई वडिलांचं, समाजाचं, राष्ट्राचं, आणि जीवन समृद्ध करा. आपण लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, कुछ फरक नहीं पडता आपका, हाँ सब कुछ डिपेंड करता है जाना किधर. हे राहुल गांधीचं वाक्य मला फार आवडतं. बिचारा गरीब आहे, त्याला कोण मतदान देत नाही, पंतप्रधान त्याचे वैशिष्ट्य पण आहे, पण ते होऊ शकत नाही, कारण गरीब आहे ते बिचारा, ते काही केलंच नाही ना, नुसतं बघत बसलेलं आहे. ठीक आहे, पण त्याचं डायलॉग मला नाही आवडते. कुठल्या पण डायलॉग गेले की तो एक डायलॉग म्हणत असते, कुछ फरक नहीं पडता, सब कुछ डिपेंड करता है आपको जाना किधर है. व्हेरी गुड म्हणत असतो. हे जो उचलायचा पण ते कॉपी करायचं. तो काय म्हणतो, कुछ फरक नाही पडता, म्हणजे काय फरक पडत नाही की आपण कुठे आहे, काय आपण कुठल्या जातीत जन्माला घेतलो, आपण कुठे शिक्षण घेतलो, आपण किती वयाचा आहे, काय कुछ फरक नाही पडता. तो म्हणतो कुछ फरक नहीं पडता, सब कुछ डिपेंड करता है, सब कुछ डिपेंड करता है आपको जाना किधर. म्हणजे सब कुछ डिपेंड करता है की त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला जायचं कुठं, ते फार महत्वाचं. म्हणून तो म्हणतो नरेंद्र मोदीजी को हराना है, एक दिन को पंतप्रधान बनना है. बदल पण काय सांगतायत, हळूहळू म्हणजे सिस्टीम आहे हो जीवनामध्ये. हे आपण हे शिकायचं, समाजामधून घ्यायचं असतं. म्हणजे काय फरक पडत नाही तुम्ही किती आहे, काय 2 रुपये काय. आज खिशात 2 रुपये असत्या, उद्या तुम्ही 20 कोटी रुपयाचे मालक होऊ शकता. कारण का सब कुछ डिपेंड करताय आपको जाना किधर है. तुम्हाला जायचं कुठं आहे हे तुम्ही ठरवायचं. तर तुम्ही हे ठरवा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द लांबलेले संपवतो. या संस्थेने मला वेळात वेळ काढून सन्मान दिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.